त्याच पद्धतीनं आणखीन एक आख्यायिका आहे. तिथे इंगलासूर नावाचा असुर राहत होता. तर ज्या वेळेला तिथल्या लोकांनी देवीला धावा घेतलं की हा असुर उत्पात करणाऱ्या असुरांपासून आमचं रक्षण कर, म्हणून तिथे सुद्धा देवीने रूप घेऊन तिने त्या हिंगलासुराचा वध केला. म्हणून सुद्धा तिला हिंगुळा हे नाव प्रसिद्ध झालेलं आहे. महालंकार पूजन आज शाकंभरीच्या निमित्ताने आपण 51 प्रकारच्या भाज्या आणि 21 प्रकारच्या फळांनी तिला सजवलेला असतो. याचं मूळ कारण म्हणजे अनादिकाळी ज्या वेळेला देवतां आणि मानवां आणि ऋषींनी दुष्काळ झाल्यामुळे देवीचा धावा केला, त्यावेळेला देवीने धराचे रूप म्हणजेच भूमीचे रूप घेऊन ती आपल्या संपूर्ण अंगखांद्यावरती शाक भाजी यांचं उत्पादन घेतलं तिने आणि ते उत्पन्न करून ती सर्वांचं भरण पोषण करत राहिली जोपर्यंत दुष्काळ होता तोपर्यंत. त्यामुळे तिला शाकंभरी असं हे नाव देण्यात आलं.